आई नेहमी म्हणते, जो खाईल भोगी तो राहील निरोगी. आणि मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी स्वयंपाकघरात सुरू झाली खास लगबग भोगीची भाजी करण्याची. मकर संक्रांती पूर्वी येणारा भोगीचा दिवस महाराष्ट्रात अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी शेतात नुकत्याच आलेल्या ताज्या हंगामी भाज्या एकत्र येतात आणि तयार होते भोगीची भाजी. चवीलाच नाही तर आरोग्यालाही लाभदायक. या भाजीतील तीळ, शेंगदाणे आणि खास मसाले थंडीच्या दिवसात शरीराला आवश्यक उष्णता देतात. फायबरने समृद्ध, ऊर्जा देणारी, हिवाळ्यात विशेष उपयोगी अशी ही भाजी आज ग्रामीण भागापुरती मर्यादित न राहता शहरांमध्येही तितक्याच आवडीने केली जाते. कर्नाटकमध्ये याला गिज्जी असं म्हणतात आणि गुजरातमध्ये उंदियो. पण भावना एकच, हंगामाचा सण साजरा करण्याची. म्हणून आज भोगी खा आणि मस्त रहा.